शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे आणि शिवाजी महाराजांच्या जन्माचं 400वं वर्ष म्हणजे चतुशताब्दी ही येणार आहे 2030ला. त्याच्यामध्ये 50 वजा केले तर ते होतात 1980. शिवाजी महाराजांच्या प्रमाणे करायचे रे जन्माच्या 350व्या वर्षी काही ना काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे, उत्सव घेतला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र सरकारनं पहिल्यांदा प्रयत्न केला आणि या ठिकाणी मोठा उत्सव झाला. त्यावेळेला हे जिजाऊ माँसाहेब आणि बालशिवबा यांचं शिल्प उभा केलं गेलं. हे शिल्प तुम्ही यासाठी पाहिलं पाहिजे, आपण सगळेजण भारतामध्ये राहतो, ज्या देशाला पूर्वी हिंदुस्थान म्हणायचे, आणि आपण आपल्या जिजाऊंच्या चरणावर बालशिवबांच्या चरणावर जाऊन डोकं टेकवू शकत नाही. त्याच्या आधी असे 2 मोगली पहारे आहेत. हे एवढ्या एका पहाऱ्याने भागलेलं नाही, त्याच्या आतमध्ये अजून एक पहारा करून ठेवलेला आहे. ते का पाहायचं, का अनुभवायचं, तर आपल्या देशामध्ये आपली संस्कृती, आपली परंपरा, आपली जीवन पद्धती सुरक्षित राहिलेली नाही. याचं कारण त्याचा आग्रह आपण करत नाही. विशेषतः आयांना वाटतं आपल्या मुलींनी असं स्टायलिश वगैरे व्हावं, त्या ताईसारखं जीन्स टॉप घालावं, पण कपाला गंध पाहिजे की नाही. काय अडचण काय? आता बघा माझ्या कपाला किती मोठं गंध लावलंय. हे एवढं मोठं कपाळ भुवयापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत मोकळं बरं दिसत नाही. आपल्या आया किती हुशार, लहानपणी इथं पण लावायचे, इथं पण एकटी. आता दाढी वाढती, आई लावत नाही, इथं पण गरज नाही. पण शरीराच्या कुठल्याही भागावर मोकळीकपणा राहू नये म्हणून गंध लावला तर सगळ्यात मोठा फायदा काय? आज आंघोळ केली का असं कोणी विचारत. गंध लावला म्हणजे आंघोळ झाली. हां, तर किमान आंघोळ केली का असं विचारू नये म्हणून तरी गंध लावलं पाहिजे. तर आपल्या संस्कृतीचं, आपल्या परंपरेचं, आपल्या जीवन पद्धतीचं रक्षण होईल. आता येत असताना खाली 4-5 जणांनी स्वाभाविकपणे चप्पल काढण्याचा प्रयत्न केला. का? समोर जिजाऊ दिसतात, समोर शिवबा दिसतात, मग आपण मंदिराकडे चाललोय काय ह्या भावनेनं. खरं तर हा दुर्ग हेच अखंड मंदिर आहे. इथून पुढे प्रयत्न करावा की आपण कुठल्याही दुर्गावर चढायला सुरुवात करायच्या आधी आपल्या पायातले जोडे, चपला, सँडल, बुटाडं, ठेंगडी, पायतान जर आपण आपल्या गाडीत वाहनात काढून ठेवू शकलो आणि अनवाणी पायानं दुर्ग चढलो तर त्याचा परिणाम अधिक होईल. ह्याला म्हणतात व्रत. व्रत म्हणजे तपस्येचा एक प्रकार. जर आपण आपल्या आराध्याला, आपल्या श्रद्धा केंद्राला भेटायला जात असताना काही ना काही गोष्टीचा त्याग केला तर त्याचं अधिक चांगलं फलीभूत आपल्याला व्रतचा पुरस्कार मिळतो, उपहार मिळतो. जसं आपण सगळे उपवास करतो, काय करतो? पाव किलो साबुदाण्याची खिचडी खातो, 1 डझनभर केळी खातो आणि अर्धा किलो रताळी, खजूर फक्त 5 किलो बस. हे झाल्यानंतर उपवासाच्या दिवशी 3 तास काहीच खात नाही. नंतर 3 तासांनी मग साबुदाण्याची वडी. असा उपवासानं आपण भगवंताच्या जवळ जाऊ का? तर नाही. उपवासाच्या दिवशी तुम्ही काही खा, भजी करून खा, वडे करून खा, पण आवश्यकता काय आहे? उप अधिक वास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, भगवंताच्या जवळ राहणे. मग काय करावं? तर उपवासाच्या दिवशी तोंडामध्ये अपशब्द येता कामा नये, अजिबात शिवी येता कामा नये. उपवासाच्या दिवशी कुणाबद्दलही आपण वाईट चिंतू नये. उपवासाच्या दिवशी कुणासाठी आपल्या मनामध्ये दुर्भावना तयार होता कामा नये. आणि उपवासाच्या दिवशी आपण आपलं कुटुंब, परिवार सोडून ह्या समाजाचं, देशाचं काहीतरी देणं लागतो, पण काही ना काहीतरी काम करावं. रस्त्यावरनं चाललेला एखादा गरजू माणूस आहे, माझ्यासारखा नाही, मी कायमच गरजू असतो, पण एखादा भुकेच नाही, त्याला जेवाय घालावं. एखाद्या पायात जोडे नाही आहेत, त्याला नवीन चपला घेऊन द्याव्यात. आपल्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाचे वैयक्तिक 5-6 जोडे, ते ट्रेकिंगचे बूट वेगळे, मग व्यायामाचे बूट वेगळे, नवऱ्याबरोबर फिरायला जायचे बूट वेगळे, चपला वेगळ्या, किती असतात. मग एखादा अनवाणी चाललाय, त्याला काही चप्पल घेऊन दिली, ऊन खूप आहे, एखादा छत्री घेऊन दिली, टोपी घेऊन दिली. उपवासाच्या दिवशी हे केल्याचं फलित होईल. जसं आपण इथं व्रतस्थ व्हायचा प्रयत्न करतोय तसं दुर्ग चढत असताना व्रतस्थ होण्याचा प्रयत्न केला तर हे दुर्ग राखण्यासाठी इथं भगवत ध्वज कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ज्या अनेकांनी रक्त सांडलंय, ज्या अनेकांनी आपल्या प्राणाची कुरवंडी केली, त्याचं स्मरण आपल्याला होतं. जेव्हा पायामध्ये एखादा खडा टोचतो किंवा एखादा काटा रुकतो ना, तेव्हा लक्षात येतं आपले पूर्वज कसे वागले असतील, त्यांना किती कष्ट झाला असेल, आणि मग आपल्याला त्यागाची, समर्पणाची जाणीव होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामधली कोणती? तर
ज्या ठिकाणी आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, सत्वतत्व महत्वासाठी आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलंय, ती माती आपल्याला अंगाऱ्यासारखी, ती भूमी तीर्थक्षेत्रापेक्षाही पावन आहे. खरं तर तिथं आपण डोक्याने चाललं पाहिजे, पण दुर्दैवाने डोक्याने चालता येत नाही आपल्याला. पायाने चालत असताना कमीत कमी जोडे काढायचा प्रयत्न केला तर ते उपकारक होईल. आपल्या येवला तालुक्यातली मुलं रायगडला येतात, आपलं त्यांचं शिबिर घेतो आपण 7 दिवसाचं. मला पण तेवढी निष्ठा जमलेली नाही बरं का. तर ती मुलं रोज शौचाला गड उतरून खाली येतात. रायगड चढलोय आपण, काय मेटाकुटीला जीव येतोय बघा. फक्त हागणे ह्या कृतीसाठी रोज खाली उतरायचं, शी करायची, परत वर चढायचं, गड बघायचा, परत खाली यायचं, परत वर चढायचं. का तर शिवछत्रपतींनी ज्या ठिकाणी आपलं पूल टाकलंय ती भूमी भ्रष्ट करण्याचं, घाण करण्याचं पाप मी करणार नाही. जी किती पराकोटीची निष्ठा आहे, पराकोटीची श्रद्धा आहे. आपल्याला काय जमतंय ते महत्वाचं नाही, जे जमतंय ते आपण श्रद्धायुक्त अंतकरणानं करूया, मनापासून करूया, लादलंय म्हणून नाही. खरं तर वर चढत येत असताना कुठे गेली शौर्या, काय गो बाई आणलंय कशाला इथं, मला रायगड ह्याच्यापेक्षा सोपा होता ना, शिवनेरी किती अवघड आहे असं तिला वाटत होतं. का तर ती मिसळ भरलेली, डेवरं भरलेलं वर चालत आलं. जर सांगितलं असतं तिला की तुला ही मिसळ वर आहे, काय गतीनं परत आली असते. हा, तर पुढच्या वेळेला आपण काळजी घेऊ की गड चढत असताना थोडं पोट हलकं ठेवून चढू. कारण आता सुस्तीमध्ये चढलो त्यामुळे आपल्याला त्रास वाटला. आता कसं हलका हलका वाटतं का नाही, सगळं संपलंय. आता भरण्यासाठी आपल्याला लेण्याद्रीच्या पायथ्याला जायचं आहे, गणपती बाप्पा आपल्याला जेवायला घालणार आहे. पण त्याच्या आधी शिवाई मातेचं आपण दर्शन घेऊ. मार्गामध्ये आपल्याला अंबरखाना पाहायचा आहे. हे सगळं चढून आलो आपण. कुणी कुणी काय काय पाहिलं याचं आपण एक परीक्षा घेऊया. आता मार्गामध्ये आपण एकूण किती दरवाजे पाहिले रे? 5. क्रमवार कोण नावं सांगू शकेल त्याला पुरस्कार माझ्याकडून, बक्षीस. इज देअर एनीबडी? नोबडी. मिसळच्या धुंदीत सगळे. गणेश दरवाजा कोण सांगेल? हा सांग. हा सांग नाव पहिलं. गणेश दरवाजा बरोबर. दुसरं बेडा कुठे? का बे हत्ती दरवाजा तो झापला मी. नाही ते पारी पिराचा होता, पण तो पिराचा नाही, तो महादेवाचा आहे. ठीक आहे, सलग 2 होते ना. हा बरोबर. त्यानंतर लागलं ते महाद्वार. मग आपण वळण चढून वर आलो आणि एक मोठा दरवाजा लागला. आपल्या प्रतिभावरून आपलं चित्रीकरण केलं, तो हत्ती दरवाजा. महाकाय बलाढ्य. तिथून आपण डाव्या हाताचं वळण घेतलं, परत चालायला सुरुवात केली. 2 दरवाजे लागले. कुठले कुठले? मेना आणि कुलूप. पहिला कोणता होता? आणि नंतर बघा पहिला आहे तो कोणता? सगळ्यात पहिला गणेश. आणि सगळ्यात शेवटचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये सर्वदा. गणपती बाप्पाच्या दर्शनानं स्मरणानं सुरुवात आणि कुलूप लावलं की बंद. रचना अशी केलेली. खरं तर शिवनेरी दुर्ग आपल्याला फार सोपा वाटला इकडून. जर साखळीच्या वाटेने आलो असतो ना तर साल्हेर मुल्हेरही सोपा वाटतो. हा पक्की जिरते. ती ऐतिहासिक वाट आहे. ही वाट खरोखर मेणा किंवा मातृशक्ती आहेत, काही वृद्ध आहेत, काही पालख्या नालख्या येणार आहेत, त्यांच्यासाठी केलेली वाट आहे. ती वाट आपण निम्मी चढून आलो होतो. हा गड 3,500 फूट उंचीचा आहे आणि आपण चढलो. अरे काहीच नाही की, काहीच नाही काय, 2/3 अंतर तर गाडीत बसून आला, काहीच नाही की वाटणार ना. फक्त 1/3 आपण गड चढलो. म्हणजे कुठे? रायगडाचं महाद्वार ते होळीचा माळ एवढंच चढलो. रायगडाच्या महाद्वारापासून चित दरवाजाचा पायथा म्हणजे जिथं आपण गाड्या थांबवतो ते अंतर आपण सगळं वाहनानं आल्यामुळं आपल्याला वाटतं वा वा किती इझी आहे. तर ह्या जगात इझी गोष्ट एकच आहे. कोणती? आईनं फुकटात वाढलेलं खाणं. ठीक आहे नाही, बाकी इझी काही नाही. आपण किती रागावलं रुसलं, आई काय म्हणते, हा ह्याला हे आवडतं ना, त्याच्या आवडीचं ते करूया. त्यामुळे आईच्या इझीपणाचा गैरफायदा घ्यायचा नाही. आता सगळेजण छानपैकी जाऊ. ध्वज थांबायचा, अंबरखाना बघायचा आपल्याला समजून, आणि मग खाली उतरायचं शिवाई देवीचं. इथून आपण दर्शन घेऊ. जमदार चप्पल काढ दर्शन घ्यायला. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय.